कोणाला काही विचारायचं आहे का? माझे नक्षत्राचे क्लासेस 20 तारखेपासून चालू होणार आहेत. 20 जून पासून ऍडमिशन घ्या. वैशाली मॅडमने घेतलेले ऍडमिशन, वैशाली वलिंबे मॅडम आता आहेत त्या इथे. बाकीचे पण ज्यांनी घेतलंय ते पण असतील. बाकीच्यांनी पण घ्या. चांगलं नक्षत्राचे खूप डिटेल मध्ये माहिती मिळणार आहे तुम्हाला. खूप म्हणजे खूपच डिटेल मध्ये. आपण जे दोष म्हणतो, कफकारक, पित्तकारक याचा पण काहीतरी प्रभाव असेल ना व्यक्तीच्या जीवनावर, नक्षत्राचा. बऱ्याच गोष्टी आहेत. कमीत कमी 2 दिवस तरी एका नक्षत्राचं लेक्चर असेल. ताई रोज असणार ना रोज नक्षत्र? असेल बहुतेक. मी रोज घ्यायचा प्रयत्न करेन. शनिवारी किंवा रविवारी एक दिवस सुट्टी द्या म्हणजे. हो हो, चालेल. जसं शक्य होईल तसं रविवारी. तुम्ही माझ्या वास्तूच्या पण क्लासला आहे ना वैशाली मॅडम? हा ऍक्च्युली कसं आहे, हा मला यायचंय पण माझं ना टायमिंग होत नाही हो. अच्छा अच्छा, एखाद हो. नेक्स्ट कधी आता हे आपलं नक्षत्र झालं ना त्याच्यानंतर वास्तूच्या ह्याच्यात हो डेफिनेटली मी हो, येईन. तेव्हाच सुरू करणार आहे. हा, नक्की नक्षत्राचं नक्की झाल्यानंतर. येणार नक्की. शक्य झाल्यास रोज घेणार किंवा मग सोमवार, बुधवार, शुक्रवार. ओके. ठीक आहे. स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो. हो मॅडम. ठीक आहे, चालेल. चंद्र शनी युती. एक मिनिट. होल्ड. हो, म्यूट केलं होतं. एक मात्र तुम्हाला सांगते मी, की तुम्ही ज्योतिष शिकता, आता शिकताय ठीक आहे. पुढे पण शिका, परंतु आहे ना बेसिक जे नॉलेज असतं ना ज्योतिषाचं, ते कायम वाचत राहा. कारण बेसिक वरच पूर्ण ज्योतिष आहे, त्याच्या पुढे काहीच नाहीये, इतकं लक्षात ठेवा. तुमचं बेसिक कंप्लीट असेल ना, बरोबर असेल, तुम्ही फक्त लग्न कुंडलीवरून भविष्य एकदम चांगल्यापैकी 80% भविष्य वर्तवू शकता. इतकं लक्षात ठेवा. तुम्हाला सगळ्या कुंडल्या, षोडश वर्ग वगैरे काही बघायची गरज नाही लागणार, जर बेसिक तुमचं चांगलं परफेक्ट असेल तर. आधीची पूर्वीची लोक फक्त लग्न कुंडली आणि चंद्र कुंडली बघून भविष्य वर्तवायचे. त्याचं हेच कारण होतं की त्यांचं बेसिक एकदम परफेक्ट होतं. आता कसं झालंय ना, लोक सगळ्या ह्याच्यामध्ये ना डोकं, ही षोडश वर्ग, अष्टक वर्ग, ह्या सगळ्या कुंडल्या आहेत. अरे इथे पण असतं, असं पण भविष्य असतं, तसं पण असतं, ही कुंडली पण पाहायची असते, ती कुंडली पण पाहायची असते. मग हे काय होतं ना, पूर्ण आपल्या डोक्यामध्ये ना गोंधळ निर्माण होतो. आणि आपण आहे ना एका परफेक्ट पर्यंत, परफेक्ट प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचतच नाही. आता आपल्याला समजा एखाद्याच्या करिअरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय, तर हे दशमांश बघायचं, हे बघायचं, ते बघायचं, हे बघायचं, अष्टक वर्ग बघायचा, आणि नेमकं आपल्याला असं वाटतं, मग आपलाच गोंधळ उडतो. अरे हा ग्रह तिथे, याने इथे कमी मार्क दिले, त्याने तिथे कमी मार्क दिले, मग ह्याला हे करिअर सुचवायचं का की नाही सुचवायचं, ह्याच्यातच गोंधळून येण्या परफेक्ट प्रश्नाचं उत्तर कधीच मिळत नाही. त्यामुळे तुमचं जर बेसिक चांगलं असेल, तर तुम्ही फक्त लग्न कुंडली आणि चंद्र कुंडलीवरून प्रश्नाचं उत्तर देऊ शकता, आणि नवमांश बघून. इतर कुंडल्या बघायची गरजच पडणार नाही तुम्हाला, हे कायम लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे षोडश वर्ग कुंडल्या बघताना
त्याच्यासाठी जन्मवेळ खूप परफेक्ट लागते, खूप म्हणजे खूपच परफेक्ट लागते. आणि आपल्याला माहित नसतं की आतमध्ये एखादं मूल जन्म झालाय तर परफेक्ट तो त्याच वेळेला जन्म झालाय का त्याचा. कारण षोडश वर्ग कुंडल्या हा तुमचा म्हणजे डीप रिसर्च आहे. एकदम त्या सेकंदाच्या पण कुंडल्या असतात त्या षोडश वर्गामध्ये. त्यामुळे ते सगळं तुम्हाला परफेक्ट जर टाइम असेल तरच षोडश वर्ग कुंडली तुम्हाला चांगल्यापैकी प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. अदरवाईज तुमच्या जन्माचंच टायमिंग परफेक्ट नसेल तर षोडश वर्ग कुंडल्या पाहून काही फायदा नाही होत. इथे बरेच चांगले चांगले ज्योतिषी आहेत मला माहिती आहे. परंतु मला माहित नाही ते कसं काय करतात. परंतु माझ्या अनुभवानुसार मी फक्त लग्न कुंडली, चंद्र कुंडली, नवमांश कुंडली, दहा महादशा, अंतर्दशा, बेसिकचा अभ्यास परफेक्ट असेल ना, रोज बेसिक वाचा. गुरुचं रोज वाचा, चंद्राचं रोज वाचा, डेली वाचा. तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही लगेच द्याल. पण डेली कारतत्व पाठ असायला हवीत प्रत्येक ग्रहाची. बेसिक चांगलं असेल ना, चांगली कुंडली सोडवता येते. कसलाच गोंधळ मग उडत नाही. एक मिनिट हा. चंद्र शनी युती ही वेदनेची सावली आहे. त्याच सावलीतून सहनशीलतेचा सूर्य उगम पावतो. योग्य मार्गदर्शन, उपाय आणि आत्मभानाच्या साहाय्याने ही युती जन्मजात कमकुवतपणाचा बळकट भाग बनू शकते. तुम्हाला सांगितलं ना की चंद्रशनी युती ही फक्त उदासीनता, निराशा आणते, बरोबर आहे. एखादं थोडस जरी सुख आलं तरी पण त्याच्याबरोबर दुःख हे चंद्रशनी युती आणते. परंतु ती काय करते, मनाचं खर्चीकरण करून त्या मनाला काय करते, बळकट बनवते आणि पुढे जाऊन येण्या व्यक्ती कुठल्याही संघर्षातून सहज निघू शकते. तो एवढा आत्मबलाने बळकट बनतो. षष्ठात चंद्र असणारे जातक इतरांचा सल्ला क्वचित ऐकतात. हे तर त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं. षष्ठाची मूळ प्रकृती षष्ठ भाव हा उपचय भाव आहे आणि हा भाव विरोध दाखवतो. रोग, ऋण, शत्रू आणि सेवा, कष्ट, दैन्य यांचा कारक मानला जातो हा भाव. हा भाव सतत संघर्ष, अंतर्गत द्वंद्व दर्शवतो. त्यामुळे इथे चंद्र असला की जातकाचा मानसिक स्वभाव संघर्ष प्रधान, गोंधळलेला किंवा प्रतिक्रियाशील असतो. चंद्र षष्ठात मनाच्या घरात शत्रूंची संख्या. चंद्र हा मनाचा, भावनांचा, संवेदनाचा आणि ग्रहणशीलतेचा कारक. तो षष्ठात आल्यावर काय होते तर मन सतत संघर्षाच्या मानसिकतेत असते. एखादा सल्ला दिला तरी तो लगेच संशयाने किंवा विरोधाने घेतला जातो. स्वतःची अडचण, त्रास किंवा अपमान याची आठवण होऊन कोणी आपल्याला सांगू नये असा एक आंतरिक सूर तयार होतो. कारण आपल्याला जर दुःख झालं तर आपण काय करतो, ते दुःख मनामध्ये साठवून ठेवतो. अरे अरे, ह्याने ना मला माझ्याबरोबर असं केलं, ती ना मला अशी बोलली होती, बरोबर. म्हणजे तिथे काय होतं, षष्ठामध्ये जाऊन आपण काय करतो, एखाद्या व्यक्तीबद्दल, तिथे ती व्यक्ती शत्रूच झाली ना मग तुमची. तर आपण षष्ठावरून शत्रुत्व पाहतो. मग आपल्याला ज्या व्यक्तीने काही बोललेलं असेल ती शत्रू झाली आपल्यासाठी. आणि षष्ठ स्थानात चंद्र म्हणजे तुमचं मन तिथे गेलं ना षष्ठ स्थानामध्ये. म्हणजे मनातल्या आठवणी काय होणार तिथे गेल्यावरती, जागृत होणार तुमच्या. म्हणजेच काय, तर षष्ठामध्ये जर चंद्र असेल तर अशी व्यक्ती कधीच कोणाचा अपमान विसरत नाही, सतत त्याच्या मनामध्ये राहतो. त्यामुळे त्या व्यक्ती इतरांचा सल्ला न ऐकण्याची वृत्ती निर्माण होते. जर चंद्र षष्ठेश असेल तर षष्ठ भावाचा स्वामी असेल तर इतर कोणत्याही स्थानात असेल, सप्तमात, दशमात, लाभात, तर त्या स्थानाचे फळ कमी होऊ शकते किंवा त्या स्थानाशी संबंधित व्यक्ती, भूमिका, संबंध, विरोध प्रवृत्तीचे होतात. उदाहरणार्थ षष्ठेश हे त्या दिवशी झालंय वाटतं. षष्ठेश जर सप्तम भावात असेल तर जोडीदाराचा सल्ला ऐकत नाही, मतभेद होतो. चंद्र जर षष्ठेश होऊन दशमात गेला तर आता कुंभ लग्नाला होतो. षष्ठेश होऊन दशमात वृश्चिक राशीत जातो, तिथे नीच राशीमध्ये होतो. तर अशा वेळेला व्यवसायाच्या अशा व्यक्ती व्यवसायामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही आणि मोठ्या लॉस मध्ये जातात.
कार्यक्षेत्रामध्ये इतर लोक जर सल्ला देत असतील, समजा घरातली लोक जरी कार्यक्षेत्राबद्दल सल्ला देत असतील, तरी पण काय म्हणणार की मला कार्यक्षेत्राबद्दल सगळं माहितीये, मला इतरांच्या सल्ल्यांची गरज नाही, आणि स्वतःचा सल्ला ऐकून नुकसान करून घेतात. कारण शेवटी चंद्र काय झाला, षष्टेश होऊन तिथे नीच राशीमध्ये गेला. म्हणून चंद्र षष्टेश होऊन चतुर्थात असेल तर मुलं, आई, घरातील लोक ऐकत नाहीत. मानसिक अस्थैर्य, प्रतिकार शक्तीचा वापर. षष्ठस्थ चंद्र असलेल्या जातकांचे मन अनेकदा इतरांच्या मतांविरुद्ध प्रतिक्रिया देते. ते स्वतःला समजून घेतले जात नाही असं वाटल्यामुळे स्वतःचाच मार्ग अनुसरतात. मला सल्ल्याची गरज नाही, मी सुरक्षित आहे असं त्यांचं हे, मला कोणाच्या ढालीची गरज नाहीये. चंद्र, शनी, मंगळ, राहू इत्यादींच्या दृष्टीत जर चंद्र असेल तर ही वृत्ती अधिक वाढते. समजा जर षष्ठामध्ये चंद्र असेल, त्याच्यावर शनीची दृष्टी असेल किंवा शनीची युती असेल, मंगळ राहू युती असेल, तर अतिशय तामसिक मन असतं अशा लोकांचं. अशा लोकांशी थोडस विचार करूनच बोलणं करावं, किंवा मनाने थोडेसे ते लोक निष्ठुर असू शकतात. इतरांचं जर काही बरं वाईट झालं तरी सुद्धा त्यांना एवढं काही मनाला वाईट वाटणं, किंवा एक मिनिट म्यूट करा. मानसिक क्रूरता थोडीशी मनामध्ये निर्माण होते त्यांची इतरांविषयी, कोणी जर त्यांना वाईट वृत्तीने वागवलं तर. अशा जातकांनी स्वतःला तर ज्यांचा चंद्र बिघडलेला आहे, षष्ठात आहे, तर अशा व्यक्तींनी कायम दुसऱ्यांचं ऐकावं. जर दुसऱ्यांचं ऐकलं तर त्यांचं भलं होऊ शकतं, परंतु स्वतःचं ऐकून दुसऱ्यांचं न ऐकता जर त्यांनी स्वतःचेच निर्णय घेतले तर अशा व्यक्तींचा लवकर म्हणजे लॉस होतो. चंद्र शांत करणारे उपाय करावेत त्यांनी. चंद्राच्या मंत्राचा जप करावा. परत चांदीच्या ग्लासामध्ये पाणी प्यावं. त्याने पण त्यांचं मन शांत होतं. शनी मारुतीची उपासना करावी. मौन व्रत ठेवावं. षष्ठस्थ चंद्र जातकाला मनाला रक्षणाच्या भिंतीत बंद करतो. इतरांच्या सल्ल्याबद्दल संशय आणि विरोध भावना निर्माण करत असतो. षष्ठ, अष्टम आणि द्वादश भावातील रवी चंद्र जर दुर्बल असतील तर काय परिणाम होतो? तर षष्ठ, अष्टम आणि द्वादश भाव हे तिन्ही भाव दुष्ट भाव मानले जातात. या भावामध्ये जर रवी, सूर्य, चंद्र हे बलहीन, नीच, शत्रू राशीत असतील तर अशा व्यक्तींना काय करावं लागेल? तडजोडी कराव्या लागतात. आणि जर पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल तर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. ज्यांच्या पत्रिकेमध्ये जेव्हा तुमच्याकडे आरोग्याविषयी कुंडली येते की हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, कायमच प्रॉब्लेम आहेत, तर अशा वेळेला चंद्र आणि रवी हे पहावेत. जर हे चंद्र आणि रवी 6, 8, 12 मध्ये बिघडलेले असतील तर अशा लोकांना आरोग्याशी रिलेटेड प्रॉब्लेम असतात. जीवनशक्ती, रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम होतात. रवी म्हणजे जीवनशक्तीचा मूळ स्रोत, तर चंद्र म्हणजे मन, रस, स्थूल शरीरातील पोषण शक्ती. जर हे दोघेही अशा दुष्ट भावात दुर्बल अवस्थेत असतील तर शरीराची रचना सशक्त नसते, रोग प्रतिकार शक्ती कमी होते, शरीर लवकर थकते, ताण सहन करत नाही, एकदा आजारी पडल्यावर जलद बरे होण्याची ताकद सुद्धा कमी असते. रवी आणि चंद्र दोघेही दुर्बल असतील तर सूर्य नीच राशीत तूळ राशीमध्ये असेल, चंद्र वृश्चिक राशीमध्ये असेल आणि 6, 8, 12 स्थानात असतील तर शरीरात जन्मतः काहीतरी दोष असतो. हे सुद्धा कायम लक्षात ठेवा. ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य नीच राशीमध्ये आहे आणि चंद्र सुद्धा जर वृश्चिक राशीत असेल तर शरीरामध्ये काहीतरी त्यांच्या दोष असतो, किंवा काहीतरी आरोग्याबद्दलचे मोठे प्रश्न त्यांच्या आयुष्यात उभे असतातच. असाध्य विकार असतात, स्नायूंची कमजोरी असते, रक्तदोष असतो, हाडांचा दोष असतो. काही वेळेला जेनेटिक डिसऑर्डर असतात, म्हणजे वंश परंपरागत काहीतरी त्यांना असा त्रास त्यांच्या शरीरामध्ये निर्माण झालेला असतो. असा जातक अंतर्मुख, आत्मविश्वासहीन आणि सतत आजारपणाने त्रस्त असण्याची शक्यता अधिक असते. षष्ठ भाव रोग आणि संघर्षाचे स्थान. इथे दुर्बल ग्रहांनी रोग प्रवृत्ती वाढते. अष्टम भाव गुप्त रोग, दीर्घकालीन त्रास, बलहीन ग्रह इथे असतील तर आरोग्याचा थोडासा अनिश्चित प्रवास सुरू होतो, सूचित करतो. कर्केचा मंगळ नीच राशीत मानला गेलेला असतो. तिथे सुद्धा आरोग्याशी रिलेटेड त्रास होतात हा. कारण चंद्राची रास आहे ना, तिथे ऊर्जा असलेला ग्रह मंगळ, त्याची ऊर्जा तिथे कमी होते. त्यामुळे त्या त्या व्यक्तींना पण कायम आहे ना रोग प्रतिकार शक्ती कमी असते त्यांच्यामध्ये.
द्वादश भाव, रुग्णालय, निदान न होणारे विकार किंवा शारीरिक पोषण. चंद्र वा सूर्य इथे दुर्बल असतील तर शरीर क्षीण होते. चतुर्थ स्थानात चंद्र, घराजवळ जलाशय. चतुर्थ स्थानात शुक्र, चंद्र घर, सुख चांगले देतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये चंद्र असतो त्यांच्या घराच्या आसपास पाणी असते किंवा चंद्र शुक्र हे सुद्धा चतुर्थ स्थानाशी रिलेटेड असतील तर घराचे सुख चांगले देतात. बघा तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र आहे का चतुर्थामध्ये? किंवा असं पण असतं की चतुर्थ स्थानामध्ये समजा जलतत्वाची राशी असेल तरी सुद्धा घराजवळ पाणी असतं. आहे का तुमच्या कोणाच्या कुंडलीत? रवी, सूर्य आणि चंद्र वक्री का होत नाहीत? एक वैज्ञानिक आणि खगोलीय दृष्टिकोन. रवी कधीच वक्री का होत नाही? तर सूर्य हा संपूर्ण सौरमंडळाचा केंद्रबिंदू आहे. पृथ्वी त्याभोवती परिभ्रमण करते. वक्री गती ही पृथ्वीवरील निरीक्षकाला ग्रहांची मागे फिरत असल्यासारखी भासणारी गती आहे. ती एक दृश्यमान असते. पण सूर्य तर स्वतःच केंद्रबिंदू असल्याने तो कधीच मागे फिरताना दिसत नाही. तो नेहमी एकसंध आणि स्थिर जाणवतो. जसे नक्षत्रे आपल्याला स्थिर वाटतात तसे ही सूर्यही वक्री न होता स्थिर भासतो. चंद्र सुद्धा कधी वक्री होत नाही. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि तो पृथ्वीच्या आजूबाजूला फिरतो. आता इथे बरेच ज्योतिषी आहेत त्यांना माहिती आहे चंद्र आणि सूर्य वक्री होत नाही. परंतु काही नवीन स्टुडंट आहेत त्यांना माहिती नाहीये. त्यामुळे चंद्र आणि सूर्य वक्री होत नाही हा विषय मी इथे टाकलेला आहे. तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि पृथ्वीच्या आजूबाजूला फिरतो. पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये कोणताही तिसरा ग्रह येऊ शकत नाही. कारण चंद्र हा खूप जवळचा ग्रह आहे पृथ्वीला. त्यामुळे चंद्राची गती आपल्याला नेहमी नियमितच दिसते. त्याला वक्रीपणा येत नाही. चंद्राची गती जलद असली तरी ती संपूर्णतः पृथ्वीच्या अवकाशातील असल्याने तो वक्री होण्याची शक्यता नसलेला एकमेव ग्रह आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या संबंधाने पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. त्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक निरीक्षकाला सूर्य हा नेहमीच एकाच मार्गाने जात असल्यासारखा भासतो. सूर्य फिरतो की नाही हे ठरवण्यासाठी केवळ पृथ्वीवरून निरीक्षण करणे अपुरे आहे. त्यासाठी आपल्याला सौर मंडळाच्या बाहेरून निरीक्षण करावे लागते. सूर्य वक्री होत नाही कारण तो ग्रह नव्हे तर संपूर्ण सौर मंडळाचा हे सांगितलं तुम्हाला. मुहूर्ताच्या दिवशी चंद्र कुठे असावा? आता मुहूर्ताच्या दिवशी सुद्धा चंद्राला बघणं फार इम्पॉर्टंट आहे. चंद्रावरूनच आपण ठरवतो ना की आपण आज हे करावं की नाही करावं म्हणून. चंद्र फार कुठल्याही गोष्टीला मुहूर्त, ऑपरेशन साठी सुद्धा मुहूर्त बघणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस ऑपरेशन करायचं असते त्यावेळेस लग्न कुंडलीच्या अष्टमात चंद्र नसावा. तर अशा वेळेला जर अष्टमामधून चंद्र जात असेल तर ऑपरेशन जे करतात त्यांना प्रॉब्लेम्स होऊ शकतो. म्हणून चंद्र फार इम्पॉर्टंट आहे मुहूर्ताच्या वेळेस. चांगला असो किंवा चांगल्या कामासाठी असो किंवा कुठल्याही कामासाठी मुहूर्त बघणं इम्पॉर्टंट आहे. तर मुहूर्ताच्या दिवशी चंद्र कुठे असावा? एक पारंपरिक नियम आहे. चंद्र ज्योतिषशास्त्राचा जीव आहे असे मानले जाते. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याच्या लग्न, वास्तू, प्रवेश, नवीन व्यवसाय, नामकरण, इवन ऑपरेशन किंवा आपल्याला कुठे जायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा महत्वाच्या कामासाठी तर तेव्हा सुद्धा चंद्र फार इम्पॉर्टंट आहे. मुहूर्त ठरवताना चंद्राची स्थिती अत्यंत महत्वाची असते. अशुभ स्थानातील चंद्र टाळावा लागतो. चंद्र लग्न राशीपासून खालील स्थानामध्ये चंद्र असल्यास तो अशुभ मानला जातो. चतुर्थ स्थान मानसिक अस्थिरता, गोंधळ, भावनिक तणाव, कार्यात स्थैर्य किंवा समाधान मिळत नाही. 6व्या स्थानात रोग, अडथळे, शत्रुबाधा किंवा संघर्ष, कार्यात सतत अडचणी येण्याची शक्यता असते. अष्टम चंद्र म्हणजेच तुमच्या चंद्रापासून चंद्र बघायचा कितवा आहे. अष्टम स्थान अचानक षष्ठ स्थान रोग, अडथळे, चंद्रकुंडली मांडायची शत्रुबाधा. का मॅडम? काय? चंद्रकुंडली हा चंद्रकुंडली, लग्न कुंडली वरून नाही. नाही चंद्रकुंडली दोन्ही बघाव्या लागतात तसं. परंतु चंद्रकुंडली मुहूर्ताच्या वेळेला मुहूर्त बघताना चंद्रकुंडली तुम्ही अच्छा मुहूर्ताच्या मुहूर्त वेळी चंद्र हा बघा. चंद्रकुंडली इम्पॉर्टंट आहे.
पण मॅडम मुहूर्त बघताना गोचर पण बघावं लागतं का मग? हो, गोचर बघायचं ना मग. चंद्राच्या अष्टमातून ग्रह जातात का ते बघायचं. चंद्र पापग्रहांच्या कर्तरीत आहे का? चंद्राच्या अष्टमातून कुठले ग्रह चालले, चंद्राच्या व्ययातून कुठले ग्रह चालले, हे बघणं फार इम्पॉर्टंट आहे. हा ते गोचरीने बघायचं. आणि हो. मग हे जे आता आपण सांगतोय चतुर्थ षष्ठ ते काय, ते कशासाठी? तेच आहे हे. तेच आहे का? ओके. अच्छा. चंद्राच्या षष्टातून जेव्हा हे ग्रह चंद्राच्या षष्टातून चंद्र जात असेल तर नाही घ्यायचा. म्हणजे तुमचा चंद्र समजा कुंभ राशीचा आहे आणि त्यावेळेला चंद्र तुमच्या कर्क राशीतून जात असेल म्हणजे षष्टातून जात असेल तर ते हा चांगलं नाहीये ना. हा अच्छा, कळलं. षष्ठ स्थान रोग, अडथळे, शत्रू, बाधा, संघर्ष, कार्यात सतत अडचणी येण्याची शक्यता असते. अष्टम स्थान अचानक अडथळे, नुकसान, अपघात, आयुष्यावरील धोक्याची शक्यता अत्यंत अशुभ मानले जाते. द्वादश स्थान आणि चंद्रकुंडलीच्या अष्टमातून पण ग्रह नसावेत हा. हे कायम सूत्र लक्षात ठेवा. चंद्रकुंडलीच्या. हा, मुहूर्ताच्या वेळेला. हो. द्वादश स्थान खर्च, मानसिक अशांतता, प्रवासातील अडचणी, यशप्राप्ती उशिरा किंवा अयशस्वी होण्याची शक्यता असते. म्हणून मुहूर्त ठरवताना चंद्र हा मूळ चंद्र राशीपासून चौथ्या स्थानामध्ये असेल तर त्या दिवशी मुहूर्त घेणे टाळावे. चांगली चंद्रस्थिती कोणती तर मुहूर्ताच्या वेळेला चंद्र 1, 2, 3, 5, 7, 9, 10 आणि 11 ह्या स्थानामध्ये चंद्र असल्यास तो शुभ मानला जातो. एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. हे सर्व नियम मूळ चंद्र राशीवरून पाहिले जातात. म्हणजे जातकाच्या जन्माच्या चंद्र राशीपासून. तरीही एखाद्या कार्याचा सामूहिक सार्वत्रिक मुहूर्त पाहताना चंद्राची स्थिती त्या दिवशीच्या चंद्र राशीवरून बघितली जाते. आयुर्वेद आणि होमोपॅथीचे प्रमुख घटक सुद्धा चंद्र आहे. हे पण लक्षात ठेवा. चंद्र हा आयुर्वेदाचा कारक आहे आणि होमोपॅथीचा सुद्धा कारक आहे. मॅडम जरा आयुर्वेदात तारका तारका जरा परत दाखवा ना जरा. काय वरच्या तारका नाही ना दोन कारक नाहीत ते तिथे हे आहेत, हा स्थान हा आहेत. स्थानं आहेत ते ना. अच्छा हा, अच्छा. 1, 2, 3, 5, 7, 9, 10, 11. म्हणजे 8-12 नाही आहेत त्यात, बाकी सगळं नाही, आहेत. बाकी सगळे. अच्छा, ओके ओके. ठीक आहे. मॅडम आणखी एक असं आहे ना की चंद्राला अष्टमाचा दोष लागत नाही असं काहीतरी. काय चंद्राला अष्टमाचा दोष लागत नाही. मी सांगितलं ना मॅडम तुम्हाला मगाशी त्या दिवशीच्या लेक्चर मध्ये चंद्राला अष्टमाचा दोष लागत नाही. ते होईल ना हा आता पुढे पुढे हा. दाखवेल ना तुम्हाला. सांगेल हा अच्छा, ते नाही ना तुम्ही ते सांगितलंच राहिलंय. मला. हा, हा पुढे पण सांगते. ते अच्छा हा ओके. ते म्हणजे लॉजिक नाही कळलं का नाही सांगते अष्टमाचा पुढे दोष. पुढे सांग. तरीही एखाद्या कार्याचा सामूहिक सार्वत्रिक मुहूर्त पाहताना चंद्राची स्थिती त्या दिवशीचा चंद्र पाहिला जातो. आयुर्वेद आणि होमोपॅथी मध्ये प्रमुख कारक ग्रह आहे. आयुर्वेदात चंद्राचा प्रभाव. चंद्र हा मन आणि रसधातूचा कारक ग्रह आहे. तो कफ दोषाशी संबंधित असतो. म्हणजेच शरीरातील ओलावा, स्थैर्य आणि सौम्यता आणि स्निग्धता यांचा स्रोत असतो. चंद्राच्या प्रभावामुळे मनशांती, झोप, भावनिक स्थैर्य आणि वर्धिष्णुता आणि रस निर्मिती योग्य प्रमाणात होते. जर चंद्र अशुभ किंवा निर्बल. आवाज कमी येतोय, आवाज येतोय चांगला. तुमच्या इकडे थोडासा आवाज माईक चेक करून घ्या. जर मॅडम चंद्र तुमच्याकडचा आवाज खूप कमी येतोय. कमी येतोय, येतोय पण कमी येतोय. हा ताई तुमच्याकडचा आवाजच कमी येतोय. मी माईक लावलेला आहे. एक मिनिट थांबा. स्पीकरचा आवाज कमी येतोय म्हणजे खूप एक लांबून बोलताय असं वाटतंय. हो थांबा. हो. आता येतोय, येतोय आता. नाही, हवा नाही तसा ताई, नाहीये तरी. सेम सेम तसाच आहे. नेहमी सारखं. हा, नेहमीसारखं असं स्पष्ट. जवळून बोलताय असं नाही वाटत आहे, खूप लांबून बोलताय असं वाटतंय. आता हा, आला आता हो आता बऱ्यापैकी. छान आहे. एक मिनिट.
चंद्राच्या मानसिक असंतुलन, अनिद्रा, झोप न येणे, भावनिक अस्थिरता, त्वचेचे विकार, हार्मोनल असंतुलन, हृदयाशी संबंधित त्रास जाणवू शकतात. होमिओपॅथी संबंधित चंद्र सदृश्य उपचार सदृष्टी. होमिओपॅथी ही मनावर आणि भावनिक स्वास्थ्यावर परिणाम करणारी सूक्ष्म उपचार पद्धती आहे. अनेक होमिओपॅथिक औषधे अशा लक्षणावर केंद्रित असतात जी चंद्राच्या गुणधर्माशी संबंधित असतात. तुम्ही जर आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलात तर तुम्हाला ते सुवर्ण प्राशन वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात. ती लोक चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे हे पाहून औषधं देतात. आयुर्वेदामध्ये फार इम्पॉर्टंट आहे आयुर्वेदासाठी चंद्र. अतिसंवेदनशीलता, भावना, दडपण्याची प्रवृत्ती, अनावश्यक चिंता, मानसिक थकवा. उदाहरणे: भावनिक धक्का, दुःख, तुटलेल्या नात्यामुळे होणारे मानसिक त्रास. कोमल स्वभाव, रडकेपणा, आधार हवे असणे हे सर्व चंद्राचे गुणधर्म आहेत. अंतर्मुख भावनांचे दमन, चंद्र निर्बल असताना हे लक्षण दिसते. चंद्राचे आरोग्याशी, मेडिकल ॲस्ट्रोलॉजीशी नाते. चंद्र हा पचनक्रिया, मूत्रमार्ग, शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन आणि स्त्रियांचे मासिक पाळी चक्र याच्यावर प्रभाव टाकतो. त्यामुळे चंद्र बलवान असेल तर त्वचा चमकदार असते, नीट झोप लागते, भावनिक समतोल टिकतो. आता इथे बघा, जर त्वचा चमकदार असते, चंद्र जर बलवान असेल तर तुम्हाला काय वाटतं कर्क राशीवाल्यांचं इथे किती जण आहेत? कर्क राशीवाल्यांचं स्किन चमकदार असेल ना? असते, मला तरी जाणवतं. त्यांच्या स्किन मध्ये चमक असते बघा कर्क राशीच्या व्यक्तींच्या. हो असते. ताई माझं कर्क लग्न आहे पण माझी स्किन बरी आहे. हम्म. रास कर्क असेल तर, कारण रास जलतत्व, पुन्हा चंद्र ही जलतत्वाचा, अशा वेळेला स्किन चमकदार असते. किंवा लग्न जलतत्वाचं असेल त्यामध्ये चंद्र शुक्र मॅडम सारखे माझ्या जलतत्वाचे ग्रह सासू असतील. हा माझ्या सासूबाईंची कर्करास होती ना, त्यांची स्किन शेवटपर्यंत तशीच होती, चमकदार चमकदार. होते ना. हो हा हो. म्हणजे तुम्हाला आणि इथे माझं हा मॅडम चंद्र म्हणजे 6व्या घरात चंद्र आहे, तर ते तुम्ही म्हणालात ना पाणी जवळपास आहे का, हा तसं 6व्या काही नाही, नाहीये. चतुर्थ स्थानात चंद्र असेल. चतुर्थ स्थानात नाही, 6व्या. नाही, मी चतुर्थ स्थानातला सांगितलं, ओके. चतुर्थ स्थानातला. मी नाही. नीट झोप लागते, भावनिक समतोल टिकतो. चंद्र हा आयुर्वेद आणि होमिओपॅथी या दोन्हीच चिकित्सा पद्धतीसाठी भावनिक आणि शारीरिक संतुलनाचा मूळ आधार आहे. त्यामुळे जर कोणाला मानसिक अथवा द्रव पदार्थ संबंधी विकार असतील तर चंद्राच्या स्थितीचा विचार करून आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपाययोजना अधिक प्रभावी होऊ शकते. चंद्र अस्तंगत होणे, दृश्य परिणाम. जेव्हा बऱ्याच कुंडलीमध्ये तुम्हाला चंद्र अस्तंगत दिसेल बघा, काही कुंडल्यांमध्ये, कमी लोकांच्या पण असतो, बऱ्याचशा कुंडल्यांमध्ये चंद्र असतं. अमावस्येच्या आसपासचा जन्म असतो. जेव्हा चंद्र सूर्याच्या खूपच जवळ, साधारणतः 0 ते 12 अंशाच्या अंतराच्या आत येतो, तेव्हा सूर्यप्रकाशामुळे चंद्राचा प्रकाश पूर्णतः झाकला जातो. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही, परिणामी रात्र पूर्ण अंधारलेली वाटते. चंद्राचा प्रकाश नसतो. खगोलशास्त्रीय व ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन: चंद्र हा सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे परावर्तन करून प्रकाशमान होतो. जेव्हा तो सूर्याच्या अगदी जवळ येतो त्याला अस्तचंद्र असे म्हणतात. अशा वेळी सूर्याचा तेजस्वी प्रभाव चंद्रावर इतका प्रबळ असतो की चंद्राचे स्वतःचे अस्तित्वच झाकोळले जाते. चंद्र मनाचा कारक आहे. सूर्य आत्म्याचा, अहंकाराचा आणि चेतनेचा कारक आहे. जेव्हा मनकारक चंद्र अस्तंगत होतो तेव्हा आत्मा मनावर हावी होतो. मनाचे स्वतःचे विवेक, बुद्धी, भावनाशीलता आणि स्थैर्य हरवते. व्यक्ती भावनिक दृष्ट्या अस्थिर, चंचल आणि हळवी, अशांत आणि स्वप्नाळू बनू शकते. मानसिक व आध्यात्मिक परिणाम: मन ही चंद्राची ऊर्जा आहे. जेव्हा मन अस्तंगत होते तेव्हा मनाच्या सत्वगुणी शक्तीवर तामसिक किंवा राजसिक प्रभाव वाढतो. अशा वेळी माणसाला अस्वस्थता, निराशा, भीती किंवा खोटे आभास वाटू शकतात. भावना स्पष्ट न राहता गोंधळलेल्या राहतात. निर्णय क्षमता दुर्बल होते. अनेकदा स्वप्नात अजब भास, मृत व्यक्तींचे दर्शन किंवा मानसिक विचलन दिसते. कधी सावध राहावे,
तर जर कोणाच्या जन्मराशीतून अमावास्या होत असेल म्हणजेच त्या दिवशी त्याचा चंद्र अस्तंगत असतो, अशा व्यक्तींनी त्या दिवशी महत्वाचे निर्णय, प्रवास, गुंतवणूक, शुभ कार्य टाळावे. ध्यान, जप किंवा साधना करून मन स्थिर ठेवावे. ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र अस्त असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी कुठलेही कार्य करू नये. पांढरे वस्त्र, चंदन, जलदान आणि सोमवारचे व्रत उपयुक्त ठरते. चंद्राचं अस्तंगत होणे म्हणजे मनाच्या प्रकाशावर अहंकाराचा अंधार पडणे होय. अशा वेळेस शांत मन, प्रार्थना आणि अंतर्मुखता हाच उपाय आहे. सूर्य आणि चंद्र यांना अष्टम दोष लागत नाही. मॅडम, तुमचं उत्तर. अष्टम दोष हा ग्रहस्थितीचा एक विशिष्ट दोष असतो. शनी, राहू, केतू किंवा मंगळ यांच्याशी संलग्न असतो. पण सूर्य आणि चंद्र यांना हा दोष लागत नसतो. सूर्य आणि चंद्र हे देवता ग्रह मानले जातात, ज्यांची स्वभावतः प्रकाशमान, स्थिर आणि शुद्ध प्रकृती आहे. अष्टम दोष सामान्यतः ग्रहांच्या अशुभ संबंधांमुळे निर्माण होतो, जे सूर्य आणि चंद्र यांच्या बाबतीत तितके प्रमाणात प्रभावी ठरत नाहीत. रवी आणि चंद्र हे दोन्ही एकमेव ग्रह आहेत जे एकमेकांच्या विरोधात स्थिरतेचे प्रतीक मानले जातात, ज्यामुळे अष्टम दोष किंवा तत्सम दोषांची व्याप्ती यांच्यावर लागू होत नाही. रवी चंद्रांना अष्टम दोष का लागत नाही? तर चंद्राशी बनणारे त्याचे परिणाम वेगळी समजली जाते, त्याचे परिणामही वेगळ्या प्रकारे असतात. कोणत्या लग्नाला सांगा मला अष्टम दोष? रविचंद्र अष्टम दोष मानत नाही. आता मला सांगा, तुम्ही सांगताय ना अष्टम दोष मानत नाही, कोणत्या कुंडलीला अष्टम दोष मानत नाहीत रवी आणि चंद्राला? रवी आणि चंद्र कोणत्या लग्नाला अष्टमेश होतात? हम्म चंद्र मिथुन लग्नाला धनु लग्नाला मिथुन लग्नाला होतात अष्टमेश. नाही, क्षमा करा. धनु लग्नाला होतात. धनु लग्नाला होतो अष्टमेश चंद्र, आणि दुसरा मकर लग्नाला होतो सूर्य अष्टमेश. वृश्चिकला वृश्चिकला कसं होणार? नवमात येते ना चंद्राची रास. माझं धनु लग्न आहे. धनु लग्नाला होते मॅडम. हा, आता पुढे चंद्राशी होणारे योग. आता इथे मी हा टॉपिक मध्येच घेतला कारण योग चंद्रापासून होतात ना योग, आणि आपला चंद्राचा टॉपिक चाललेला, म्हणून चंद्रापासून बनणारे योग. तर चंद्रापासून बनणारा योग कुठला आहे? तर अनफा योग होतो. जेव्हा सूर्य, राहू, केतू वगळता अन्य कोणताही ग्रह चंद्राशी द्वादश भावात असतो तेव्हा अनफा योग तयार होतो. म्हणजेच चंद्र जिथे आहे त्याच्या द्वादश, त्याच्या 12व्या भावामध्ये शुभ ग्रह असतील तर तो अनफा योग होतो. फक्त राहू, केतू वगळता दुसरे. सुनफा योग, जेव्हा सूर्य, राहू, केतू वगळता कोणताही ग्रह चंद्राच्या द्वितीय भावात असतो तेव्हा तो सुनफा योग होतो. दुर्धरा योग, जेव्हा चंद्राशी द्वितीय आणि द्वादश भावात सूर्य वगळता कोणताही ग्रह स्थित असतो तेव्हा दुर्धरा योग होतो. या मॅडम, योगांनी या योगाचे काय उपयोग? सांगते ना तुम्हाला. या योगांनी जन्मलेला हो या योगांनी जन्मलेल्या व्यक्ती श्रीमंत, प्रतिष्ठित, नोकर चाकरांचा असतो. वाहनांपासून समृद्ध सुखी जीवन जगतो. मात्र जर हे योग पापग्रहांमुळे तयार झाले असतील तर याचा परिणाम विपरीत होतो. चंद्रामुळे प्रवास, मानसिक स्थिती, भावना आणि मनोवृत्तींशी संबंधित गोष्टी सूचित होतात. ज्योतिषशास्त्रात चंद्राचे स्थान आणि त्याचा प्रभाव प्रवासाच्या स्वरूपावर, प्रवासात येणाऱ्या अडचणींवर, प्रवासाची लांबी आणि प्रवासाचा उद्देश यावर प्रभाव टाकतो. हा एक गोष्ट सांगायची, ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र चांगला असतो ना त्या अशा व्यक्तींना प्रवासाला निघाल्या ना त्यांचे प्रवास आहे ना चांगले होतात. त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना कधीच अडचणी येत नाहीत. सुलभतेने प्रवास होतो. काही जण असतात ना ज्यांचं चंद्र खराब असून त्यांच्या प्रवासामध्ये कायम काही ना काही अडचणी येतात. ट्रॅफिक तरी जाम असतं किंवा काहीतरी अशा अडचणी येतात. आणि काहींच्या प्रवासामध्ये ना चंद्र जर चांगला असेल ना तर त्यांचा प्रवास त्यांना असं वाटेल की अरे माझी गाडी चुकली, तर त्यांच्यासाठी दुसरं साधन निर्माण होतं प्रवासाचा, परंतु त्यांना प्रवासामध्ये अडचण येत नाही. किंवा तो चंद्र मॅडम, जर चंद्र बलवान म्हणजे
बलवान हा म्हणजे बरोबर. त्याच्यावर शुभ ग्रहांची दृष्टी असणे, पापग्रहांनी आणि बिघडलेला शुक्ल नसेल, पक्षातला ना? आणि शुक्ल पक्षातला आणि पाप कर्तरी योगामध्ये चंद्र नसेल तर. आणि प्लस पाप जर करते. यासाठी वृषभ राशी आणि कर्क राशी असेल त्यांना पण चांगला असेल ना. हो हो आणि वृश्चिक रास असेल तर तिथे त्रासदायक असू शकतो. हो, नीच राशीमध्ये येतो ना चंद्र तिथे. परंतु तो पण जर शुक्ल पक्षामधला असेल तर एवढा त्रास नाही होत. किंवा गुरुची दृष्टी असेल त्याच्यावर हा, तर ना. नाही, नीच राशीतला जरी असला परंतु तो जर चंद्र शुक्ल पक्षातला असेल तर एवढा त्रास होत नाही. ओके. आणि कृष्ण पक्षातला असेल तर म्हणजे त्रासदायक. त्रासदायक वृश्चिक राशीतला चंद्र. ओके. आणि प्रवासातले काम म्हणतात तर मग आपल्या दैनंदिन जीवनातले काम पण म्हणू शकतो मॅडम. हो, त्याच्यामध्ये दैनंदिन आपण जीवनात पण तुम्ही प्रवास करता, अडथळे अडचणी येतात त्या लोकांना कामात प्रवास. किंवा ते कायमच इतर येणार गोष्टी का मॅडम असेल. जर पाप कर्तरीत असेल तर? हा, पाप कर्तरीत जर चंद्र असेल तर कायमच अडचण येणार का? हो, त्रास होतो. हा, कारण सप्तमात चंद्र आहे आणि षष्टात रवी मंगळ आणि इकडे राहू अष्टमात. मग चंद्र पाप आहे ना, कर्तरीत चंद्र हा मनाचा कारक आणि दोन्ही बाजूला समजा जर पापग्रह असतील तर मन हा, कसं असेल? अस्वस्थ दूषित. अस्वस्थ राहील ना. आणि हो. तेच जर समजा आजूबाजूला शुभ ग्रह असतील तर कसं असेल? हम्म. सपोर्टिव्ह असेल ना, सपोर्टिव्ह असेल. आता समजा मन हो. म्हणा किंवा मी म्हणा, तुम्ही स्वतः म्हणा, तुमच्या बाजूला हो. समजा तुमची ना आवडती व्यक्ती आहे, ह्या बाजूला त्या बाजूला ना आवडती व्यक्ती आहे, तर तुम्हाला एखादं कार्य करायचं, तुम्हाला ते कार्य करायला तुम्हाला तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही कुठलंही कार्य करू शकाल का? किंवा एकदम तुम्हाला ते खूप फ्रीडम वाटल्यासारखं वाटेल का? अरे नाही, हे ते माझ्या गुस्मत बाजूला होईल, आहेत, मी गुस्मत काम होईल. केलेलं यांना आवडणार नाही, किंवा ही काहीतरी माझ्याबद्दल बोलेल, ही माझ्यावरती काहीतरी जळते, असं होतं ना. तसंच ते ग्रहांचं पण बरोबर. असतं की आपल्या बाजूला कुठले ग्रह आहेत, ते सपोर्टिव्ह आहेत का, किंवा मी जे काम करायला घेणार तर मला त्याला अजून पुढे सपोर्ट करणार का? तर सपोर्टच करणार ना. जर आपल्या बाजूला शत्रू असेल तर तो आपण जे काम करतो ते आपल्याला तो सपोर्ट करेल का त्या कामाला? पुढे जा, मी आहे तुझ्या पाठीशी बोलायला. नाही करणार, मी गुस्मत होते आपली. उदाहरणार्थ तुम्हाला सांगते. हो, आलं लक्षात. माझं आहे पाप कर्तरीत म्हणून. हम्म. तर ते दडपणच असतं ना एक. हो, खूप दडपण असतं, खूप दडपण असतं. मनावर दडपण असतं कायम. खूप असतं. सगळेजण तेच म्हणतात, तू प्रत्येकाचा असा का विचार करते? आता हम्म. कळलं ते. हा. चंद्रग्रह शरीरात हृदय आणि डाव्या बाजूच्या ते 8 आणि 12व्या भावात ना, सांगितलं मी तुम्हाला वाईट का सांगितलं ना. चंद्र बळ कमी होतं ना. चंद्रग्रह शरीरात हृदय आणि डाव्या बाजूच्या भागाशी संबंधित आहे. त्याचा प्रभाव या भागांवर दिसून येतो. तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही त्याचा प्रभाव असतो. चंद्रामुळे उद्भवू शकणारे आजार, मेंदूतील जे मिरगी असतात ना, ते काय म्हणतात त्याला, फिट येतात ना, फिट्स, ते चंद्रामुळेच होतं. चंद्राचा अनिष्ट प्रभाव मेंदूच्या विद्युत क्रियेमधील अडथळा निर्माण करतो, ज्यामुळे फिट्स सारखे आजार उद्भवू शकतात. वेड होणं किंवा बेहोश होणं. चंद्राचा असंतुलित प्रभावामुळे मानसिक अस्थिरता वाढते, ज्यामुळे वेड्याचे झटके येणं, अचानक बेहोश होणं यासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. फुफ्फुसांचे आजार. चंद्राचा प्रभाव शरीरातील द्रवसंचयावर असतो, त्यामुळे श्वसन प्रणालीवर नकारात्मक परिणाम होऊन फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात. बऱ्याचदा निमोनियाचे जे त्रास होतात ना, ते पण हे चंद्राशी रिलेटेडच असतात. मासिक धर्माचा त्रास, असमंजस किंवा गडबड. चंद्राचा स्त्रियांच्या मासिक धर्मावर थेट परिणाम होतो. असंतुलित चंद्रामुळे मासिक धर्म अनियमित होतो, यात गडबड होते. स्मरणशक्ती कमी होणे. मानसिक तणावामुळे स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो. चंद्राचा दोष असेल तर व्यक्तीची लक्षशक्ती, स्मरणशक्ती कमजोर होते. मानसिक ताण आणि घाबरटपणा. चंद्राचा दोष असलेल्या लोकांमध्ये मानसिक ताण आणि सतत भीती वाटणे आणि चिंता वारंवार करत बसणे. वेगवेगळ्या प्रकारच्या शंका, अनिश्चित भीती. चंद्राशी संबंधित अशा लोकांमध्ये शंका, भीती आणि अनिश्चितता सतत मनात राहते.
ज्यामुळे मानसिक स्थिरता कमी होते. सर्दी खोकला सतत राहणे. चंद्र शरीरातील द्रव पदार्थावर प्रभाव टाकतो, त्यामुळे शरीरात सर्दी खोकला अशी समस्या सतत असू शकते. चंद्र खराब असेल तर आत्महत्या करण्याचे सुद्धा विचार येतात. मानसिक अस्थैर्यामुळे ज्यांना चंद्राचा दोष असतो अशा व्यक्तींच्या मनात वारंवार आत्महत्या करण्याचे विचार मनात येऊ शकतात. चंद्रग्रहाचा दोष असल्यास व्यक्तीमध्ये मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारच्या आजारांची शक्यता वाढते. विशेषतः हृदय, फुफ्फुस, मेंदूशी संबंधित समस्या दिसून येतात. तसेच मानसिक आरोग्यावर त्याचा खोल परिणाम होतो. चंद्र नक्षत्र आणि चरण देवता यांचा संबंध. चंद्र हा मनाचा कारक. जन्मवेळी चंद्र ज्या नक्षत्रामध्ये आणि त्या नक्षत्राच्या कोणत्या चरणामध्ये असेल ते आपल्या व्यक्तिमत्वावर, स्वभावावर आणि मानसिक प्रवृत्तीवर आणि जीवन घडणीवर सुद्धा खोल परिणाम करते. प्रत्येक नक्षत्र 4 चरणात पाद विभागलेले असते. या प्रत्येक चरणावर एक विशिष्ट ग्रह नवमांश स्वामी आहे आणि त्याची चरण देवता आहे. चरण देवता ही त्या व्यक्तीच्या जीवनात सूक्ष्म पातळीवर कार्य करत असते. त्या देवतेची उपासना केल्यास मानसिक शांतता मिळते, आत्मिक स्थैर्य प्राप्त होते, चंद्राशी संबंधित नकारात्मक प्रभाव कमी होतात आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील विशिष्ट समस्यावर योग्य मार्ग मिळतो. बीज मंत्र आणि चरण देवतेची उपासना का करावी? जेव्हा चंद्र दुर्बल असतो, पापग्रहांच्या दृष्टीत असतो, अमावस्या, ग्रहण, योगामध्ये असतो, तेव्हा मानसिक अस्थैर्य, भीती, चिंता, रात्रीचे भय, स्मृती कमी होणे यासारखे त्रास उद्भवतात. या त्रासावर उपासनेचा, मंत्रोच्चाराचा आणि चरण देवतेशी संबंध जोडणारा उपाय फार उपयोगी ठरतो. प्रत्येक ज्योतिषाला काय माहिती असणे आवश्यक आहे? तर 27 नक्षत्रांचे 4 पाद म्हणजेच चरण, एकूण 108 चरण, प्रत्येक चरणाचा नवमांश स्वामी कोण हे तुमचे पाठ असायला हवेत. प्रत्येक नक्षत्राची देवता कोण हे पाठ असायला हवं. ह्यालाच बेसिक सांगतात. त्या देवतेचे बीज मंत्र, उपासना पद्धती, रंग आणि पूजा हे तुमचं बेसिक नॉलेज आहे, हे पाठ पाहिजे. या पद्धतीने होणारे फायदे. चंद्राशी संबंधित समस्यावर तत्काळ आणि स्थायिक परिणाम होतो. मानसिक स्वच्छता, आत्मविश्वास आणि समाधान प्राप्त होते. अनिष्ट ग्रहयोगांचे परिणाम कमी होतात. आध्यात्मिक म्यूट करा. आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य दिशादर्शन मिळते. तुमच्या कुंडलीमध्ये जिथे चंद्र आहे त्या कुंडलीमध्ये म्हणजे चंद्र ज्या राशीमध्ये आहे, कोणत्या नक्षत्रात आहे ते पाहायचं. प्रत्येक नक्षत्राला 4 चरण दिलेत. त्या 4 चरणामध्ये तो पहिल्या चरणात आहे, दुसऱ्या चरणात आहे, तिसऱ्या चरणात आहे. त्यानुसार तुमची देवता ठरते आणि त्या देवतेनुसार तुम्ही उपासना केली तर ती तुम्हाला जास्त फलदायी ठरते, हे लक्षात ठेवा. तर इथे मी लिहून ठेवलेले आहेत. अश्विनी नक्षत्र असेल तर प्रथम जी देवता येते, अश्विनी नक्षत्राचा प्रथम जे चरण आहे त्याचा स्वामी मंगळ आहे, त्याची देवता आहे हनुमान. समजा एखाद्याचा चंद्र हा अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणामध्ये आहे तर त्याचा जो नवमांश आहे, पहिला नवमांश हा मेष येतो आणि त्याची जी देवता येते ती हनुमान येते. समजा अश्विनी नक्षत्राचं द्वितीय चरण आहे आणि त्याचा नवमांश स्वामी आहे शुक्र, तर त्याची जी देवता येते ती त्रिपुर सुंदरी येते, तर तिची उपासना करावी. अश्विनी नक्षत्राचं तृतीय चरण आहे म्हणजेच मिथुन नवमांश आहे, तर त्याचा जो ग्रह आहे तो बुध आहे, त्याची जी देवता येते श्री गणेश देवता येते, तर त्याची उपासना त्या व्यक्तीने करावी. आता मी इथे सगळं वाचून नाही दाखवत, हवं तर मी तुम्हाला ग्रुपवरती हा चार्ट देते तुमच्या लोकांसाठी, का आता देवता तुम्हाला माहिती पडाव्यात म्हणून. हो चालेल मॅडम. मॅडम मला याच्यात हे विचारायचंय, चरण देवतेची उपासना करायची, हो नक्षत्र हो, देवतेची नाही. नक्षत्र देवतेची तर करायचीच, परंतु चरण देवतेचीही करायची. ओके, ठीक आहे चालेल. हा चार्ट द्या आणि म्हणजे त्या देवतेची आपण जे जे सांगतात ती ती उपासना करायची का बीज मंत्राचीच करायची फक्त? तुमच्यावरती डिपेंड आहे, ते मला माहित नाही कुठली ओके उपासना करायची, काय करायचं ते, कारण तेवढा ओके अधिकार नाहीये मला की कोणाला उपासना सांगायचं. मी फक्त ओके ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने अभ्यास करून तुम्हाला सांगते की हे बर. शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे. ठीक अच्छा आहे, चालेल. चार्ट हो चार्ट टाका मॅडम. हा चार्ट देते. ओके ठीक आहे, मॅडम थँक्यू. हा बोला. प्रत्येक वेगळी देवता असते का? काय म्हणालात?
प्रत्येक चरणाचा वेगळा ग्रह असतो का? हो, प्रत्येक चरणाचा वेगळा ग्रह आहे. मग त्या प्रमाणे हे करणार म्हणजे हो, एक चंद्र आपलं जर तुमचा सपोज आता तुमचा चंद्र आहे, कुठल्या नक्षत्रामध्ये तुमचा चंद्र, तो कितव्या चरणात आहे, त्यानुसार तुमची देवता. त्यानुसार देवता. हो, नाही त्यानुसार नक्षत्राची देवता पण देवता. नक्षत्राची आणि ग्रह पण वेगळा येईल ना मग त्याचा नक्षत्र हो स्वामी हो म्हणजे. हो. मॅडम पण तरी हे आपलं विचारायचं होतं, तुम्ही चार्ट म्हणजे कुठे ग्रुपवर टाकणार आहात का हो, कुठे ग्रुपवर देईल, ग्रुपवर देईल. होतंय? मॅडम पण नक्षत्र देवता आणि चरण देवता हे पाठ करणं खूप अवघड होऊन जातं. राशी, नक्षत्र आणि देवता म्हटल्यावर ते चरण देवता कसं? करू नका पाठ, परंतु हा ओके. चार्ट तुमच्याकडे राहिला तर तुम्ही ते चरण देवता बघू शकता ना, परंतु नक्षत्र देवता पाठ करणं इम्पॉर्टंट आहे. अच्छा, नक्षत्र देवता माहित पाहिजेच तुम्हाला. ओके, नक्षत्र देवता माहिती पाहिजे. बर ठीक आहे. तुझं कुठलं नक्षत्र आहे? माझा अनुराधा आहे. अनुराधा. तुझी देवता कोण आहे? शनी येते माझ्या मते नाही, अनुराधा प्रमाणे. अहिर बुर्धन्य देवता आहे. तिसरं पाद येतं माझं, तिसरं नक्षत्र चरण. देवता अहिर बुर्धन्य आहे. आयुर्बंधन म्हणजे कोणता देव? नाही नक्षत्र माहिती. देवता आहे. नाही हे ते हा अवघड तर आहे. पंचांगात मित्र अवकाळा देवता चक्रामध्ये दिले जे दिले तेच बघायचं ना. तीच बघायची. बर. मित्र देवता दिले का पंचांगात? काय? अहिर्बुंद देवता हे मित्र अवकाळ मित्र चक्रामध्ये आहे. आहे. बर, शनी देवता आहे ते माहिती मला, म्हणजे शनी अनुराधा. देवता नाहीये, शनी ग्रह आहे त्याचा. ओके, स्वामी अनुराधाचा. तो दशास्वामी म्हणून निवडला आहे. तो दशास्वामी का निवडला आहे? कारण त्या ज्या अहिर बुर्धन्य देवतेला फळ द्यायचं आहे, परंतु तो फळ कोणाच्या मार्फत देणार? तर तो शनी, त्याची जे अहिर बुर्धन्याला जे फळ द्यायचंय, शनी कोण आहे? तर ते फळ पोचवणारा ग्रह आहे. त्याला ओके. त्याच्यापासून, जसं तुम्हाला एखाद्याला पत्र पाठवायचं आहे आणि तो पत्र पोचवायचं काम कोण करतंय? पोस्टमॅन Postman. करतो. जसं मी आता तुमच्याशी बोलते, तुम्हाला शिकवते, तर हे हो. तुमच्यापर्यंत पोचवायचं काम कोण करतं? झूम करतंय ना. तुमच्या माध्यम हो, झूम पण तुमच्या माध्यमातून हे सगळं ज्ञान हा मिळतंय ना. हा, तर ते ओके. माध्यम. ओके. अहिर्बुंद देवता म्हणजे कोणती देवता येते ही? भगवान शिवाचा अवतार आहे. अच्छा, बर, ठीक आहे. विष्णूशी रिलेटेड आहे. हा सर्प आहे एक प्रकारचा. बर, हा. मॅडम तुमच्याकडनं खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी आम्हाला माहिती नाही त्या माहिती मिळतात मॅडम. हा, थँक्यू. खरंय हे तर खरंय. थँक्यू. चांगलंय. हो मॅडम. आ हो हो, बरोबर बोलतायत सगळे. अजून तुम्हाला बरंच काही माहिती पडेल हळूहळू. ठीक आहे. फक्त अभ्यास करा व्यवस्थित. आणि मी चंद्राचं लेक्चर का घेतलं एवढं सगळं? कारण चंद्रावरून सगळेजण सांगतात की कला हे असं तसं, चंद्राची व्यक्ती अशी व्यक्ती, पण चंद्र कितीतरी मोठा आहे. काय काय बघतो आपण चंद्रावरून. नक्षत्र बघतो, पाद बघतो, हे बघतो, ते बघतो. म्हणजे चंद्राचं हे खूपच मोठं आहे ना, चंद्र जाणून घेणं. म्हणून मी हे सगळे टॉपिक्स याच्यामध्ये ऍड केले. ताई, ठीक. आता तुम्ही अनुराधा नक्षत्राची देवता काय सांगितलं? अहिर बुर्धन्य. मग इकडं पंचांगात इथं मित्र देवता असं लिहिलंय अनुराधा नक्षत्राला. अनुराधा नक्षत्राला आहे. ओके. अनुराधा नक्षत्र, सॉरी, उत्तरा भाद्रपदाला आयुर्भूर्धन्य देवता आहे. आणि अनुराधा नक्षत्राला तुमचं कोणतं आहे म्हणालात? अनुराधा आहे. माझं अनुराधा तिसरं हा, चरण. मग अनुराधा नक्षत्राची अनुराधा नक्षत्र ना, त्याची देवता मित्र आहे. आणि उत्तरा भाद्रपदा हे सुद्धा शनीचं नक्षत्र आहे. आणि त्याची देवता आयुर्भूर्धन्य आहे. मी ओके. कारण दोन्हीचा स्वामी शनी येतो ना, त्यामुळे माझ्या शनी. समोर नवीन कन्फ्युज झाले. हम्म. आलं लक्षात तुम्हाला? हो, हा, थँक्यू. वेलकम. चला, आजचं लेक्चर बस झालं. आपण पेज नंबर ह्याच्यापर्यंत आलेलो आहोत, 70 पर्यंत आलो. ठीक आहे. पान नंबर 70 पर्यंत आलेलो आहे. पुढच्या वेळेला 70 पासून घ्यायचं. पाठवा. ताई, काय एक म्हणालात? विचारू देत का? चालेल का? हा काय? चार्ट आठवणीने पाठवा मॅडम. हो, पाठवते चार्ट आठ.
पाठवते मी एक विचारू दे का? हा बोला. म्हणजे आता तुम्ही जे काही इथे डॉक्युमेंट सगळे दाखवले ना म्हणजे तर मग हम्म. ते तुम्ही असं त्याचं PDF वगैरे पाठवता का ग्रुपवर, कसं असतं? नाही, PDF मी कोणालाच देत नाही, कारण मी कशाला देऊ ना फ्री मध्ये सगळ्यांना हे. बरं. मी किती मॅडम तुम्ही मेहनतीने काही लिहिलेलं आहे ते सगळं, आणि असं फ्री मध्ये वाटले तर मग क्लासला कोण येणार माझ्या? मॅडम तुम्ही काही चार्जेस ठेवता का याचे? नाही. मी ठेवा सांगितलं म्हणजे. ना, मी ज्योतिषशास्त्राला शिकवायला मी चार्जेस नाही ठेवले, मी फ्री मध्ये ठेवलंय. नाही लोकांना PDF ला वाटतं फ्री मध्ये तर काय शिकवणार म्हणून, काही नाही, स्वतःची ऍडव्हर्टाईज करायला आलेत असं तसं. नाही, मी फ्री मध्ये म्हंटल याचा अर्थ हे नाही की मला 4-5 दिवस घ्यायचे किंवा 5-6 दिवस घ्यायचे. या अनुषंगाने असते तर मी आतापर्यंत एवढे लेक्चर्स कंप्लीट नसते केले. आपले किती लेक्चर्स झालेत माहिती आहे ना? 30 एक झाले जवळपास. हम्म. होईल तुम्ही हळूहळू, फक्त अजून 6-7 महिने जातील. ओके मॅम तुम्ही ताई क्वेश्चन पेपर टाका ना. हा, टाकेल. तुमच्या सवडीने टाका पण क्वेश्चन पेपर टाका तेव्हा तो अभ्यास काहीतरी म्हणजे डोक्याला चांगली आहे चालना ना, मिळते. पंचमामध्ये कुंभेची चंद्रकेतू युती चांगली, अनालिसिस खूप चांगलं करता तुम्ही. कोणत्या पण गोष्टीमध्ये अनालिटिकल, बौद्धिक क्षमता चांगली, क्रिएटिव्हली अनालिसिस करता. ताई हे असं माझं रोहिणीचं चंद्र तिसरं आणि चरण जे हर्ष दिलंय, युती असेल तर काय कसं? म्हणता? रोहिणीचं हे जे तिसरं चरण तुम्ही दिलेलं आहे त्याने गुरु तिथे मित्र ते एक्झॅक्टली काय आहे? मित्र देवता आहे ना. हा म्हणजे तेच म्हणजे मित्र देवता म्हणजे कुठली देवता असं विचारते. आहे मित्र देवता, तुम्ही गुगल करा, येणार तुम्हाला. मित्र देवता सूर्याची तुम्ही येते सांगा, ना. तुम्ही एक मिनिट, मित्र कोणाला बोलतात तुम्ही सांगा. सगळ्यांना माहितीये मित्र कोणाला म्हणतात. सूर्यदेवाला सूर्याला. मित्र म्हणतो आपण. सूर्याला बघा, माझे जे वास्तूचे स्टुडंट आहेत ना ते लगेच सांगतील. पहिलंच आपण रवीचं नाव घेतो ना, ओम मित्राय नमः. मित्राय नमः म्हणतो. ओके आलं लक्षात? मग आता मला वास्तूचा सूर्य क्लास घ्यावा लागेल. माझे वास्तूचे स्टुडंट आहेत ना, त्यांना देवता खूप पाठ झाल्यात. चला, बाय, थँक्यू थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. वेलकम. धन्यवाद. धन्यवाद.